नमस्कार, मी वासुदेव सत्रे, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञ। आपण आजचं पंचांग पाहूया। 25 जून 2024 ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी याची तिथी आहे। मंगळवार, श्रवण नक्षत्र आणि वैधृती योग आहे। शुभ वेळ बघायची झाली तर सकाळी साधारण 9 नंतरचा जो दिवस आहे तो चांगला दिवस आहे, त्यामुळे कुठलीही शुभ कार्य करायची असतील तर ती सकाळी 9 नंतर केलेली उत्तम। हे होतं आजचं पंचांग। आपण आता पाहूया ज्योतिषाबद्दल। एखाद्याच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थानामध्ये मंगळ राहू असतो, तर हा मंगळ राहू जो आहे ना, हा आपण याला काय म्हणू शकतो की एक प्रकारचा उशाप आहे पत्रिकेमधला। ज्याला एखाद्याला शाप दिल्यानंतर तो शरण येतो आणि नंतर मग त्याला उशाप दिला जातो ना, तसा हा एक उशाप आहे। मंगळ राहू जो आहे तो वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना भरपूर प्रसिद्धी देतो आणि कार्यसिद्धी सुद्धा देतो, त्यांच्या कार्याला यश सुद्धा देतो। अतिशय तज्ञ असे ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होतात, पण स्वतःचं मात्र त्यांचं आरोग्य जे आहे ना ते उत्तम नसतं। त्यातल्या त्यात त्यांना रक्ताचे विकार होतात, हृदयाचे विकार होतात आणि स्वतःच्या स्वास्थ्यासाठी वारंवार वेगवेगळ्या तज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला जो आहे तो त्यांना घ्यावा लागतो। आणि सोबतच हा मंगळ राहू, जसं मी आधी बोललो उशाप आहे, तर हा मंगळ राहू स्त्री दोष सुद्धा दर्शवतो। तर आपल्या पत्रिकेमध्ये जर मंगळ राहू आहे तर तो पत्रिकेमधला स्त्री दोष आहे। अशा जातकांनी कुठल्याही स्त्रीसोबत व्यवहार करत असताना जरा जपूनच व्यवहार करावा। स्त्रीसोबतचे जे वाद आहेत ते टाळावेत आणि त्या स्त्री दोषासाठी म्हणून आपल्या राहत्या घरी जी आहे ती नवचंडी याग हा विधी करून घ्यावा आणि आपल्या कुलदेवतेची दररोज न चुकता जी आहे उपासना करावी आणि वर्षातून एकदा कुलदेवीच्या दर्शनाला जरूर जावं। कुलदेवता आणि कुलदेवी यात गल्लत करायला नको। कुलदेवी ही वेगळी आणि कुलदेवता हे वेगळं। तर हे होतं आजचं आपलं ज्योतिष तत्वांग। तूर्तास इथेच थांबूया। नमस्कार।